ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवण्यात आले। कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भातली एसीबीने माहिती मागवली आहे। विकत घेण्यात आलेले गाळे एकच होते की 2 अशी एसीबीचे पोलीस उपअधीक्षकांचे कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र गेलेले आहे। 2002 आणि 2006 मध्ये वैभव नाईक यांच्याकडून या गाळ्यांची खरेदी करण्यात आली होती। 2022 सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे। आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्या सोबत आहेत। सदाशिव, खरं तर या प्रकरणात या आधी वैभव नाईकांची चौकशी झालेली आहे, आता पुन्हा नव्याने चौकशी होतीये। कशा रीतीने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे? नक्कीच कणकवली नगरपंचायतीला एसीबीने पत्र पाठवलेलं आहे आणि कणकवली शहरातील वैभव नाईकांच्या मालमत्तेसंदर्भातली माहिती जी आहे ती मागवलेली आहे। त्यात प्रामुख्याने वैभव नाईकांची 2 गाळ्यांसंदर्भात माहिती मागवलेली आहे। त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की ते 2 गाळे वेगवेगळ्या वेळी खरेदी केलेले आहेत, ते एकच आहेत की वेगवेगळे आहेत या संदर्भातलं ते पत्र आहे ते कणकवली नगरपंचायतीला एसीबीने पाठवलेलं आहे आणि त्याची माहिती जी आहे ती घेतलेली आहे। बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी वैभव नाईकांची आधीपासूनच रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे आणि त्यातला एक अजून अंक आपल्याला दिसताना दिसतोय की या ठिकाणी कणकवली शहरातल्या मालमत्तेसंदर्भातली जी माहिती आहे वैभव नाईकांची ती एसीबीने मागवलेली पाहायला मिळते। माधवी, नक्कीच यामुळे पुन्हा एकदा वैभव नाईकांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। सदाशिव, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।